नाही हो म्हणत अखेर पुणे कॅन्टोन्मेंट खडकी कॅन्टोन्मेंट हे दोन्ही पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय शासकीय पातळीवर तत्वतः मान्य झालेला आहे। कालच त्याची संबंधित बैठक मुख्यमंत्र्यांच्या दालनात पार पडली आणि या निर्णयाला मान्यता मिळाल्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या एरियातले जे नागरी वसाहती आहेत ते पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे महापालिकेत विलीन करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आता निश्चित वेग आहे। खरं तर गेल्या वर्षभरापासून याची चर्चा सुरू होती, कारण धोरणात्मक पातळीवर केंद्रीय पातळीवरच हा निर्णय झाला होता। देशभरातली जी काही 64 कॅन्टोन्मेंट्स आहेत ती सगळी त्या संबंधित महापालिकांमध्ये विलीन करायची, पण आता देहू रोड सध्या नाकारलेला आहे कारण तिथला अहवाल प्रतिकूल गेलेला आहे। पण पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट हे दोन्ही छावणी बोर्ड आहेत आता रितसर पुणे महापालिकेत समाविष्ट होणार आहे। मला सांगा, तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता, कसं करता, काय फायदा? तुमचं नाव सांगा। मी सचिन मोतरावाला, उपाध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड। लोक भावनेचा मान सन्मान ठेवून शासकीय महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय मोदी साहेबांच्या गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतला आहे, त्याचा आम्ही पुणेकर कॅन्टोन्मेंट रहिवासीतर्फे सर स्वागत करतो। लोकांच्या इथं लय फायदा होणार आहे, कारण इथं आम्हाला इथं शहरी गरीब योजना भेटत नाही, म्हाडाच्या स्कीम आम्हाला लागू नाही आहे। मग आमचे जे कॉर्पोरेशन मार्फत जे योजना राबवल्या जातात पुण्याच्या रहिवाशांसाठी ते नेमकं भेटत नाही आमच्या पुण्याच्या कॅन्टोन्मेंटच्या रेसिडेंट्सला, आता ते सर्व होतील। आता इथं कॅन्टोन्मेंट ॲक्टप्रमाणे 1878मध्ये कॅन्टोन्मेंट स्थापना झाली, त्या ॲक्टप्रमाणे इथं लोकांना FSI भेटत नाही आहे आणि शिवाय लीजचे प्रॉपर्टी आहे आणि भरपूर अशा समस्या आहे जे आता जागा नावावर होत नाही। आता ते सगळं सोयीस्कर होणार आहे कॉर्पोरेशन ॲक्टप्रमाणे आणि लोकांच्या इथं सर्व आम्हाला जे आमचे रहिवासी दिल्लीला केंद्रात वगैरे जावं लागेल का? मी काही जागांचा विषय नाही आता ते कुठे मिळायचं तुम्हाला? कॉर्पोरेशनमध्ये भेटेल ना आता थोडक्यात। यापूर्वी कुठे मिळायचं? यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डला भेटायचं आम्हाला। आमच्या जागांच्या हस्तांतरण लय अडचण होती ॲक्टप्रमाणे। आता कॅन्टोन्मेंटचे कायदे थोडे अवघड होते, पण कॉर्पोरेशनचे कायदे थोडे सोयीस्कर आहे असे लोकांनी लय सहज प्रतिक्रिया दिली। त्यांनी भाजपला आमचे आमदार सुनील साहेब कांबळेंना कमीत कमी लय लोकांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांना धन्यवाद दिले। कमीत कमी 1 लाख तरी लोकसंख्या असायला पाहिजे पुणे कॅन्टोन्मेंटचे रहिवासी। आता ते आता मुद्दा असा विचारायचा, पालिका इलेक्शन लागलेले आहेत, अजून प्रक्रिया सुरू आहे हस्तांतरणाची, तर तुमची मागणी आहे का ह्याच इलेक्शनमध्ये तुमचं कॅन्टोन्मेंट यावं? काय 100% याच इलेक्शनमध्ये आमच्या कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांना मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे, कारण जे महापालिकेत जे पण त्यांच्या समस्या अडीअडचणी येते त्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधींना मांडता येतील आणि इथं चांगलं काम होईल। काय सांगाल? स्वागत करतो। स्वागत आहे आणि फार काल आनंदाची गोष्ट झालेली आहे आणि खूप चांगला निर्णय झाला। पूर्ण आमचे रहिवासी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आमच्या साईड सर्व आनंद आहेत आणि चांगलं आहे। गेली अनेक वर्ष पुणे कॅन्टोन्मेंटचं महापालिकेत विलीनीकरण व्हावं हा मुद्दा खूप प्रलंबित होता। आदरणीय स्वर्गीय खासदार गिरीश बापट साहेब यांनी सर्वप्रथम हा मुद्दा लोकसभेत मांडला होता आणि आज खऱ्या अर्थाने काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी याला तत्वतः मान्यता दिली। आता सचिन भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे इथं बरेच मुद्दे आहेत। FSIचा सगळ्यात प्रथम मुद्दा आहे की लोकांची डेव्हलपमेंट या ठिकाणी होत नाही। कॅन्टोन्मेंटमध्ये किती मिळायचं आणि आता पालिकेत किती? कॅन्टोन्मेंटमध्ये आता 0.5 FSI होता आपल्याला। महापालिकेमध्ये गेल्यानंतर इथं प्रशस्त इमारती उभ्या राहू शकतात। इथली बरीचशी कुटुंब ही स्थलांतरित झाली होती महापालिकेच्या हद्दीमध्ये, तर आता इथं डेव्हलपमेंट झाल्यानंतर इथले स्थानिक रहिवासी हे गुण्यागोविंदाने राहू शकतात। मध्ये असताना डेव्हलपमेंट होत नव्हती होत। एक तर FSIचा विषय होता, दुसरा मुद्दा होता की यांना निधी नव्हता। GSTचा निधी गेले अनेक वर्ष प्रलंबित होता, तो न मिळाल्यामुळे कोर्टामध्ये हा विषय गेला असल्यामुळे कॅन्टोन्मेंटमध्ये कुठलीही विकास कामं होत नव्हती। यांच्याकडे आले ते सांगायचे आमच्याकडे निधी नाही आहे। आता महापालिकेत गेल्यावर आता भाऊंनी सांगितलं की शहरी गरीब योजना 2 लाखापर्यंत नागरिकांना आरोग्याची जी योजना असते ती मिळणार आहे आम्हाला। त्यानंतर SRA सारख्या स्कीम असतात त्या होतील। या ठिकाणी अनेक योजना म्हणजे उद्याने या ठिकाणची जुनाट झालेली आहेत, घरांचा जो विषय आहे, रस्त्यांचा विषय आहे, शाळांचा विषय आहे, अनेक विषय जे आहेत ते आज महापालिकेच्या माध्यमातून होतील। मी खरं देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे आमदार सुनील भाऊ कांबळे असतील आणि सर्व केंद्र सरकार राज्य सरकार यांचं मी आभार मानतो की आपण काल जी तत्वता मान्यता दिली ती कॅन्टोन्मेंटचा अनेक वर्षाचा जो लढा आहे, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी 8 नगरसेवक निवडून यायचे, परंतु त्यांना तेवढे अधिकार नव्हते। लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांना निधी मिळाला पाहिजे, सगळे अधिकार। या ठिकाणी कसं होतं, त्यांचे 8
मेंबर, आपले 8 मेंबर आणि त्यांच्या अतिरिक्त त्या ठिकाणी ब्रिगेडियर आणि मेंबर असायचे. त्यामुळे बहुमत त्यांचं असायचं आणि नगरसेवकांना महापालिकेत जसा वॉर्डस्तरीय निधी असतो तसा निधी इथं नसल्यामुळं नगरसेवक स्वतःच्या निधीतून कुठली कामं करू शकत नव्हती, ती फक्त नामधारी होती. आता खऱ्या अर्थाने जर लोकशाही आपल्याला जागवायची असेल, इथं आणायची असेल, तर नगरसेवक महापालिकेचे खऱ्या अर्थाने थोडे कमी होतील. इथं आता महापालिकेचे प्रभाग थोडे मोठे आहेत आणि आमची तर मागणी अशी आहे केंद्र आणि राज्य सरकारला की लवकरात लवकर जर निर्णय घेतला तर आता जी प्रभाग रचना सुरू आहे महापालिकेची, तर त्यामध्ये ह्याची हा कॅन्टोन्मेंट भाग समाविष्ट त्यांच्या प्रभागामध्ये आम्ही समाविष्ट होऊ. नाहीतर आता आपण पाहिलं गेल्या निवडणुकीत की काही गावानंतर समाविष्ट झाली आणि त्यांचा 11 गावांचा वेगळा वॉर्ड करावा लागला, मग त्यात विकास कामाला थोडीशी बंधनं येतात. तर माझं आता तेच म्हणणं आहे की आत्ताच्या ह्यामध्ये जर झालं तर त्यांच्या प्रभाग रचनेत आम्ही जाऊ आणि भले या ठिकाणी समजा कार्यकर्त्यांना थोडं प्रतिनिधित्व कमी मिळेल. महापालिकेचा प्रभाग हा 40,000 50,000चा मोठा आहे, आमचे वॉर्ड जे 4,000 आणि 5,000चे होते. आणि आता यांनी सांगितलं की या ठिकाणी काय व्हायचं, एखादी प्रॉपर्टी तुमची आहे स्वतःची, परंतु ती ट्रान्सफर तुम्ही विकली तर ती ट्रान्सफर करायला अनेक वर्ष लागायची. महापालिकेत तुम्ही झालं, तुम्ही इंडेक्स 2 दिलं, त्या ठिकाणी फॉर्म भरला अधिकृत, तर तुमचं लगेच टॅक्सवर नाव लागायचं. प्लॅनला तुम्ही या ठिकाणी टाकलं तर प्लॅन सँक्शन व्हायला पण बरेच या ठिकाणी अडचणी यायच्या आणि प्रॉपर्टीचं म्हणजे जागेची मालकी ही केंद्र सरकारकडे. हस्तांतरण होणार आहे, नेमकं कसं होणार आहे? मी आता काल तर आपण पाहिलं की तत्वता राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता थोडंसं नागरिकांमध्ये तोच संभ्रम की आता केंद्र सरकार याबद्दल जो कॅन्टोन्मेंटचा ॲक्ट आहे त्यामध्ये काहीतरी 4 ॲक्ट म्हणजे कायद्यामध्ये 4 नंबरची तरतूद आहे काहीतरी, त्यानुसार त्यांनी ती एक सूचना काढावी लागते केंद्र सरकारला की हे आम्ही बोर्ड बरखास्त केलेलं आहे. मग ती आता केव्हा निघते, ह्या सगळ्या कायदेशीर तांत्रिक ज्या बाबी आहेत या लवकरात लवकर व्हाव्यात. माझी विनंती आहे केंद्र सरकारला पण की इथले नागरिक गेले अनेक वर्ष प्रचंड संघर्षाला आणि प्रचंड अडचणींना सामोरे जात आहेत. विकास कामांच्या असतील, नागरी समस्या असतील, आरोग्य वैद्यकीय सगळ्या समस्या, तर या ज्या सोडवायच्या असतील तर केंद्र सरकार राज्य सरकार हे भाजपचं एका विचारांचंच आहे आणि खऱ्या अर्थाने यांच्याच काळामध्ये हे होणार होतं. नागरिकांना देखील आशा होती म्हणून त्यांनी आमदार असतील, खासदार असतील, सर्व एका विचारांचे आम्ही निवडून दिले होते. तर आता हे काम लवकरात लवकर व्हावं. बोला. आत्तापर्यंत गुलामगिरीत आम्ही राहत होतो, आता सुटका झाली, आता स्वातंत्र्य मिळालंय, आता सर्व चांगलं होईल. म्हणजे ही प्रतिक्रिया जी आहे ना सामान्य नागरिकांची, कॅन्टोन्मेंटमध्ये राहतात ते, आता ते म्हणतात आमची गुलामगिरीतनं मुक्त झालं. म्हणजे थोडी हार्श प्रतिक्रिया आहे, पण आमचा पत्रकार म्हणून स्वतःचा अनुभव सांगतो. समोरचा रोड आहे, चौकात नेहमी खड्डे पडायचे, आम्ही अनेकदा बातम्या केल्या पण कॅन्टोन्मेंट त्याची दखलही घेत नव्हतं. पण आता ते पालिकेच्या हद्दीत आल्यामुळं मला खात्री वाटते निश्चित बातम्या लागल्या तर पालिकेची दखल घेईल आणि तिथले रोड खड्डे बुजवले जातील. म्हणजे एक साधं उदाहरण आहे मी कॅन्टोन्मेंट आणि पालिकेच्या कारभारातला फरक. कॅन्टोन्मेंट शेवटी मिलिटरी एरिया, कोणी दखल घेत नव्हतं, पण आता हे सगळं पालिकेच्या हद्दीत असल्यामुळं सामान्य नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. म्हणून ही सगळी मंडळी या निर्णयाचं स्वागत करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत पुंदे, जे मीडिया, पुणे.